हालेलुया, हालेलुया. 9:1-9-13 हालेलुया. बायबल काय सांगते पहा, परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? इकडे जणू काही एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले की खरोखर देवाविषयी आपल्याला काय वाटते? नक्की तो कोण परमेश्वर आहे? किंवा नक्की तो काय कार्य करू शकतो? किंवा तो किती सामर्थ्यवान आहे? किंवा तो कोणत्या गोष्टी करू शकतो? या बाबतीत आपल्याला परमेश्वराच्या बाबतीत काय वाटते की नक्की तो कोण आहे? नक्की तो काय करू शकतो? बायबल काय सांगते, परमेश्वराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते की खरोखर परमेश्वर माझी बंधने तोडू शकतो? खरोखर परमेश्वर माझ्या समस्या दूर करू शकतो? इतकं मोठे संकट माझ्यावर कोसळलेले हे परमेश्वर याच्यातून मला बाहेर काढू शकतो? किंवा माझ्या जीवनात अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत, हे परमेश्वर दूर करू शकतो का? किंवा मी अनेक प्रयत्न केले, किंवा अनेक पैसा संपवला, अनेक वेळ वाया घालवला, पण कुठूनही मात्र त्याच्याद्वारे माझा फायदा झाला नाही, किंवा त्याच्यातून काही उपाय निघाला नाही, किंवा त्याच्याद्वारे कोणत्याही प्रकारे माझं समाधान झालं नाही, तर काय परमेश्वर आता माझ्या जीवनात कार्य करू शकतो का? इतकं सारं करूनही काही झालं नाही, तर आता परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करेल काय? काय वाटते आपल्याला या बाबतीत? एक प्रश्न बायबल आपल्याला विचारत आहे की परमेश्वराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते? हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला काही गोष्टी बाबतीत आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात ना, की तुम्हाला अमुक व्यक्तीविषयी काय वाटत आहे? तेव्हा आपण सांगू शकतो, हा अमुक व्यक्तीविषयी आमचं मत असं आहे, आमचे विचार असे, किंवा अमुक व्यक्ती असं असं आहे. किंवा आपल्याला सांगण्यात आलं की मात्र अमुक वस्तू, या वस्तू बाबतीत तुम्हाला काय वाटते? तर आपण सांगू शकतो ही वस्तू कशी आहे, किती टिकाऊ आहे, काय ते सांगणार. एखाद्या गोष्टी बाबतीत आपण सांगू शकतो, पण इकडे विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे की परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? काय वाटत आहे हे स्वतःच्या मनाला विचारा की देवाविषयी आपल्या प्रत्येकाला काय वाटते? काय परमेश्वरावर आपला पूर्ण भरोसा आहे का? की खरोखर परमेश्वर माझी बंधने तोडू शकतो? मग ती किती मोठी असू दे, किती अवघड, कठीण, अशक्य असू दे, तरी देव तोडण्यासाठी समर्थ आहे. माझ्या जीवनात कठीण मार्गातून मार्ग मोकळा करणारा परमेश्वर आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. जे कोणाही द्वारे झालं नाही ते परमेश्वर करून दाखवेल माझ्या जीवनात. काय असा भरोसा आज परमेश्वराच्या बाबतीत आपल्यामध्ये आहे का? की तो महान आहे, तो शक्तिशाली आहे, तो या साऱ्या सृष्टीचा परमेश्वर आहे, तो संपूर्ण विश्व घडवणारा परमेश्वर आहे. त्याला उघड, अशक्य, कठीण असं काहीच नाही. हा आहे का आपला भरोसा? म्हणून बायबल सांगते, काय वाटते तुम्हाला परमेश्वराच्या विषयी? तुमचं काय मत आहे देवाविषयी? बायबल सांगते की तुझे शत्रू तुझ्यावर उठलेले आहेत, दुष्ट जण तुझ्यातून निघालेले आहेत, ते परमेश्वराच्या विरुद्ध पण आहेत आणि तुलाही पीडा देते, तुलाही त्रास देते. बायबल सांगते की मात्र ते नष्ट होतील, परमेश्वर त्यांना भस्म करून टाकील. आणि प्रभू म्हणतो, मी तुझ्यावरची सारी बंधने तोडून टाकील, तुला मी पुन्हा पीडणार नाही, तर या शत्रूच्या हातून, या लोकांच्या हातून मी तुला सोडवीन, मी तुला बंधमुक्त करीन, असा आहे मी तुझा परमेश्वर. हालेलुया. पहिलं वाक्य वापरले, देवाविषयी तुम्हाला
आणि शेवटचं वाक्य सांगते की परमेश्वर सर्व बंधने तोडतो. उत्तर तर आपल्याला तिकडेच सापडते की तू महान परमेश्वर आहे, तू शक्तिशाली परमेश्वर आहे, ज्याला उघड अशक्य असं काहीच मिळत नाही असा आहे तो परमेश्वर. आहे का आपलं असं मत परमेश्वराच्या बाबतीत की हा तू शक्तिशाली आहे, तोच माझ्या जीवनात कार्य करणार, मला हवं ते तोच तू मला देणार, मी त्याच्याकडे आलेलो आहे ना किंवा आलेली आहे ना, मग मी रिकामी हाताने जाणार नाही, कारण मला परमेश्वराचा भरोसा आहे, माझा विश्वास परमेश्वरावर आहे का आपलं हे मत? जर आज आपल्याला परमेश्वराच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर आपलं मत असंच आहे का? विश्वासामध्ये मजबूत असलेलं मत जर असं असेल तर खरोखर इकडून तुम्ही खाली हाताने रिकाम्या हाताने जाणारच नाही, कारण तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे, तुमची बंधने तोडणारा परमेश्वर आहे. प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करणार, सर्व समस्या तुमच्या जीवनातून प्रभू दूर करणार. मग मोठे आजार असू दे, दुःख असू दे, किती अडचणी संकटे किंवा असू दे तुमच्या जीवनात, तरी परमेश्वर ती दूर करणार, कारण तू महान आणि शक्तिशाली परमेश्वर आहे, तू काही करू शकतो. बघा वचन काय सांगते, 2 इतिहास या पुस्तकामध्ये बायबल सांगते, त्याच्यामध्ये 16 अध्याय. आसा राजा, जेव्हा आसा राजावर इस्रायलचा राजा बादशाह जेव्हा चढाई करून येण्यासाठी निघाला, आसा राजा यहुदाचा राजा होता आणि या आसा राजावर, यहुदाच्या राजावर इस्रायलचा राजा बादशाह चढाई करून येणार होता. ही बातमी जेव्हा आसा राजाला कळाली तेव्हा आसा राजा बेनहदाद जो अरामाचा राजा होता त्याची मैत्री केली. त्याने बेनहदाद राजाला म्हटले की तू माझ्या वतीने इस्रायलचा राजा बादशाह याच्या चढाई करून जा, मी तुला मंदिरातलं सोने रुपये पैसा पाठवून देतो. आणि आसा राजाने देवाच्या मंदिरातले सोने रुपये पात्रे जे काय होतं सर्व बेनहदाद म्हणजे अरामाच्या राजाला पाठवलं आणि अरामाच्या राजाची संगत केली. त्यामुळे अरामाचा राजा बादशाह राजा चढाई करून गेला. मग बादशाह राजा यहुदाचा राजा आसा याच्यावर चढाई करून आला नाही. तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवकाला त्याच्याकडे पाठवलं आणि हा देवाचा सेवक त्याला काय म्हणतो, संदेष्टा. वचन काय सांगते पहा त्याच्यामध्ये 2 इतिहास मध्ये 16 अध्याय 7 ते 9. हा देवाचा सेवक म्हणतो, कुशी लोकांची एवढी मोठी सेना होती, त्याच्याकडे बहुत रथ आणि राऊत होते, तरी देवाने तुला वाचवलं होतं ना. यहुदी लोकांकडे 3-4 लाख लोकच होते आणि मात्र या कुशी लोकांकडे वचन काय सांगते पहा 10 लाख लोक होते आणि 300 रथ घेऊन आणि 10 लाख लोक घेऊन कुशी सेना जरा नावाचा कुशी मनुष्य या यहुदी लोकांवर चढाई करून आला होता. वचन सांगते 2 इतिहास मध्ये 14 अध्याय मध्ये. त्यावेळेला आसा राजाने परमेश्वर पित्याची प्रार्थना केली की निर्भला सहाय्य करणाऱ्या परमेश्वरा, सबलाच्या विरुद्ध उभा राहणारा परमेश्वर, ते मजबूत आहे पण आम्ही कमजोर आहोत प्रभू, त्या मजबूती विरुद्ध प्रभू तू उभा राहा. तेव्हा देव पित्याने आसा राजाला मदत केली, अशी मदत केली की ज्याद्वारे कुशी लोकांचा नाश झाला, त्यांची गालन उडाली आणि बायबल सांगते कुशी लोकांनी पुन्हा आपले डोके वर पण केले नाही. देवाने आसा राजाला विजय दिला आणि मोठी लूट पण दिली. तर आता इथे देवाचा सेवक काय म्हणतो, पहिला देवाने तुला एवढी मोठी मदत केली ना, एवढी मोठी सेना आलेली तुझ्यावर चढाई करून, मग देवाने तेव्हा तुला मदत केली, मग आता केली नसती का? तुला काय वाटते परमेश्वराच्या बाबतीत? देव जर पहिला तुला सहाय्य करू शकला तर आता करू शकला नसता का? की तू माणसाची संगत पकडली, तू देवाचा धावा केला नाही आणि त्यामुळे आता लढाया तुझ्या मागे लागणार आणि खरोखर आसा राजाच्या मागे लढाया लागल्या. सरतेशेवटी आसा राजाच्या पायाला व्याधी जखम झाली आणि तो देवाला शरण न जाता वैद्याला शरण गेला आणि जाऊन पिटाऱ्याजवळ जाऊन निजला, मरण पावला. बघा आसा राजाला एवढे मोठे संकट आले होते, देवाने सहाय्य केलं होतं, मग आता पण सहाय्य करू
जसं आपलं मत आहे, जसं आपल्याला वाटेल तसंच तर घडेल. जर आपला विश्वास देवाविषयी आपल्याला वाटत आहे तर अवघड परिस्थितीतून मार्ग निघेल. पण देवाबाबतीत आपल्यामध्ये विश्वास नाही की देव मला मदत करणार नाही, तर त्याच्यातून मार्ग कधीच निघणार नाही. म्हणून बायबल विचारते, काय वाटते तुला परमेश्वराच्या बाबतीत? काय करू शकतो परमेश्वर तुझ्यासाठी? काय कोणता विश्वास आहे, किती विश्वास आहे तुझा परमेश्वरावर? परमेश्वर तर सर्व करू शकतो, त्याला उघड काही नाही, कठीण काही नाही, अशक्य काही नाही. तो महान परमेश्वर आहे, संपूर्ण स्वर्ग पृथ्वीचा राजा आहे, तो ज्याच्या शब्दाने आकाश पृथ्वी निर्माण झाले. तो काही करू शकतो परमेश्वर. पण तुला काय वाटते त्या परमेश्वराच्या बाबतीत? हालेलुया. आपण मत्ती 16:16 पासून पाहतो. ज्या प्रभू येशूने शिष्याला म्हटले की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिष्याने काय उत्तर दिले की आपण इर्मया, योहान, यशाया संदेष्टापैकी कोणीतरी एक, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, असं काही ना काही म्हणत होते. त्या प्रभू येशूने म्हटलं, तुम्हाला काय वाटते मी कोण आहे? तुम्हाला तुमचं मत माझ्या बाबतीत काय आहे? तुम्हाला काय वाटते? लोक काय म्हणायचे ते म्हणू दे, पण तुमचं काय मत आहे की मी कोण आहे? तेव्हा सिमोन पेत्राने काय उत्तर दिलं? आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात, आपण मसीहा आहात. तेव्हा प्रभू येशूने काय म्हटलं? धन्य तू. प्रभू येशू पेत्राला धन्य म्हणते. मांस आणि रक्त याने नाही, माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलेले. मी तुला स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या देतो. तू जे पृथ्वीवर मोकळं करशील, स्वर्गात मोकळं केलं जाईल. पृथ्वीवर बांधणार, स्वर्गात बांधलं जाईल. जेव्हा त्याने येशूचा विषयी मत दिलं की प्रभू येशू तुम्ही ख्रिस्त आहात, मसीहा, तुम्ही देवाचे पुत्र आहात, स्वर्गाच्या किल्ल्याच त्याला मिळाल्या. हालेलुया. ज्याने यशाया, इर्मया म्हटलं, ज्याने बप्तिस्मा करणारा योहान म्हटलं, त्याला स्वर्गाच्या किल्ल्या मिळाल्या नाही. पण कोणाला किल्ल्या मिळाल्या? ज्याने म्हटलं येशू देवाचा पुत्र आहे, मसीहा, तारणारा उद्धारक आहे, त्याला स्वर्गाच्या किल्ल्या मिळाल्या. हालेलुया. प्रकटीकरण 21 अध्याय. बायबल सांगते स्वर्गाला 12 दरवाजे आणि 12 पाये आहेत. 12 दरवाजांवर याकोबाच्या 12 मुलांची नावे आहेत आणि 12 दरवाजाजवळ 12 देवदूत आहेत. पण 12 दरवाजाच्या चाव्या पेत्राच्या हातात आहेत. आतमध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाच्या हातात आहे? पेत्राच्या हातात. ज्याचं मत प्रभू येशू बाबतीत मजबूत होतं की येशू मनुष्य नव्हे, साधारण नव्हे, तो देव आहे, तो परमेश्वराचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, तो ख्रिस्त आहे. किल्ल्या मिळाल्या त्याला. आपलं काय मत आहे? बायबल आज आपल्याला हे सांगते, काय वाटते तुला परमेश्वराविषयी? देवाविषयी तुझं काय मत आहे? आपण माणसाविषयी मत सांगणार, वस्तूविषयी मत सांगणार, देवाविषयी काय आहे आपलं? हालेलुया. ते इतका महान परमेश्वर आहे की तो सर्व करण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ परमेश्वर आहे. तो सर्व काही करू शकतो. म्हणून जो प्रभू बाबतीत अगदी खरोखर खरं मत सांगतो की तो परमेश्वर आहे, तो शक्तिशाली आहे, त्याला उघड काही नाही, त्याला सर्व शक्य आहे, तो हे करणारा परमेश्वर आहे, त्याला प्रभूपासून बक्षीस मिळेल. जसं पेत्राला किल्ल्या मिळाल्या. आपलं काय मत आहे देवा बाबतीत? आहे कोण परमेश्वर? काय सांगू शकतो आपण परमेश्वराच्या बाबतीत? हालेलुया. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की 2 इतिहास 25 अध्यायमध्ये, 2 इतिहास 25 अध्याय 1 ते 12, अमस्या राजा, यहुदाचा राजा, त्याला अदमावर चढाई करून जायचे होते. म्हणून इस्रायलच्या काही वंशजातून त्याने लोकांना विकत घेतले आणि त्याला 100 किंकार चांदी दिले. तेव्हा देवाचा सेवक त्याच्याकडे आला आणि म्हणू लागला की इस्रायल लोकांबरोबर परमेश्वर मिळत नाही, तू त्याला आपल्या जोडीला घेऊ नकोस. जर तुला चढाई करून जायचंय तर मजबूत बन, खंबीर हो आणि जा चढाई करून, देव तुला सहाय्य करेल. कारण चित्त करण्यात आणि सहाय्य करण्यात देवाला सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये 25 अध्याय 8 ते 9. आता देवाचा सेवक म्हणतो चित्त करण्यात आणि सहाय्य करण्यात देव
इस्रायलच्या वंशजांना 100 किंका चांदी दिले, एवढा पैसा दिलेला आहे त्यांना मी, त्याचं काय? तेव्हा देवाचा सेवक म्हणतो, याहूनही अधिक तुला देण्याची परमेश्वरामध्ये ताकद आहे. तू 100 किंका चांदीचं घेऊन बसलेस, त्याच्याहून अधिक देण्याची ताकद आहे परमेश्वरामध्ये. तुला काय वाटते? हालेलुया, हालेलुया. तुला या बाबतीत काय वाटत आहे? त्याच्याहून जास्त द्यायला तयार आहे तो. तेव्हा अमस्या राजा तयार होतो आणि अदोमावर चढाई करून जातो. अदोमावर जेव्हा तू चढाई करून जातो तेव्हा तो अदोमाचा नाश करतो आणि विपुल धन गोळा करून घेऊन येतो. 100 किंकारपेक्षा अधिक. काय म्हटलं होतं? याहून अधिक देण्याची ताकद आहे परमेश्वरामध्ये. तो काही साधारण मानव आहे का? तो काहीच करू शकत नाही असं? या 100 किंकारपेक्षा तुला जास्त देऊ शकतो तो. हालेलुया, हालेलुया. आपल्याला काय वाटते परमेश्वराविषयी? करू शकतो का? आज अनेक लोकांच्या जीवनात प्रश्न आहे, एवढं कर्ज आहे, कसं फेडेल? त्या कर्जापेक्षा मोठा आहे परमेश्वर. आपला विश्वास आहे का? वाटते का परमेश्वर बाबतीत आपल्यामध्ये भरोसा? हा, हे देव करू शकतो, माझं कर्ज फेडू शकतो. माझा धंदा व्यवस्थित चालत नाही, पण मी परमेश्वराला माझा उद्धारक स्वीकारलेला आहे, तो माझा धंदा व्यवस्थित चालवेल. माझ्या जीवनात एक मोठा आजार आहे, कॅन्सरचा आजार आहे, एड्सचा आजार आहे, डायबिटीजचा आजार आहे, टीबीचा आजार आहे, किंवा कोलेस्ट्रॉलचा आजार आहे, मूलव्याधीचा आजार आहे, मुतखड्याचा, अपेंडिक्सचा आजार आहे. कसं बरा होणार? येशू करू शकतो. येशूवर माझा भरोसा, येशू करणार. हा मोठे आजार भले माझ्या शरीरात आहे, पण त्याच्यावर मोठा आहे माझा परमेश्वर, जो आजार काढू शकतो, जो हा रोग बरा करू शकतो. माझा परमेश्वर, त्याच्या बाबतीत मला भरोसा आहे, त्याच्या बाबतीत माझा विश्वास आहे, कारण तो या आजारापेक्षाही मोठा आहे. वचन संत योहानाचे पहिले पत्र 4:4 जगात जो आहे त्याच्यापेक्षा सर्वात मोठा प्रभू जो आपल्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त. काय आहे का आपला भरोसा? माझ्या घरात समस्या आहेत, भांडणं आहेत, तणाव आहेत, नवरा दारू पिते, मुलगा दारू पिते, अनेक निराशा आहेत, सून ऐकत नाही, सासू त्रास देते, अनेक समस्या आहेत, पैशाची कमतरता आहे, नोकरी नाही, किंवा अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत. परमेश्वर मला याच्यातून बाहेर काढू शकतो, फक्त मला याच्यातून सोडू शकतो तो परमेश्वर. माझ्या घरात सर्व नीट नेटके परमेश्वर करू शकतो.